कल्याण ईस्टमध्ये दुपारच्या सुमारास एका गजबजलेल्या रस्त्यावर भीषण अपघात घडला। उल्हासनगर येथील श्रीराम चौक येथून कल्याण तिसगाव नाक्याकडे येणाऱ्या एका डंपरमुळे एक तरुण रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडला। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत। क्रेनच्या मदतीने बाईक खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली। कल्याण ईस्ट परिसरात दुपारी झालेल्या या अचानक अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली। धडकेमुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि तो बाईकसह रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला। प्राथमिक माहितीनुसार हा खड्डा पाईपलाईन टाकण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खोदला होता। मात्र परिसरात पुरेशा सुरक्षेची व्यवस्था नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत केली। जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातात बाईकचे मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान क्रेनच्या सहाय्याने बाईक खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। नागरिकांनी तातडीने सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।